श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. हा सप्ताह तुमच्या कलाकौशल्यात सुधारणा करणार आहे. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि तुमचे एखादे डील जर खूप काळापासून अडकलेले असेल तर तेही पूर्ण होईल. तुमच्या मनमानी वागण्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. राजकारणातील व्यक्तींना एखादे मोठे पद मिळू शकते. या वीकेंडला तुमच्या कारभारात फायदा आणि प्रगती होताना तुम्हाला दिसून येईल. व्यापारी वर्गाने या सप्ताहात कोणत्याही योजनेत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांतीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये या महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या भावा बहिणींकडून पूर्ण सहकार्य लाभेल. काही अडचणींचा सामना करावा लागेल, पण त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. या सप्ताहात तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. एखादा जुना व्याधीने तुम्ही पीडित होण्याची शक्यता आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय. गुरुवारच्या दिवशी चणा डाळ दान करावी आणि रोज विष्णू सहस्त्रनाम वाचणे. वृषभ. हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा राहणार आहे. तुमच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा, अन्यथा त्यांच्याकडून कामात काही गडबड होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीत मुक्तपणे पैसा लावणे योग्य ठरेल. तुम्ही तुमच्या भविष्याच्या काही योजना तयार कराल. या सप्ताहात तुमच्या व्यापारात विस्तार होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रचनात्मक कार्यात असाल तर हा सप्ताह यासाठी उत्तम राहील. तुम्हाला कामधंद्याच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. जमिनीबाबतच्या व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगावी, त्यात धोका असू शकतो. या सप्ताहात कौटुंबिक वातावरणात तुमच्यासाठी अनुकूलता असणार आहे. कुटुंबात परस्पर सहकार्य व भावनिक जिव्हाळा असेल. तुमच्या कुटुंबातील मुलामुलीचा विवाह जुळण्याची शक्यता दिसून येत आहे. जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर राहतील. तुमची मुले स्वप्रयत्नाने प्रगती करतील. या सप्ताहात तुमची खराब आरोग्यातून सुटका होईल. तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्ही तब्येत उत्तम राखण्यासाठी व्यायामासोबतच सकाळी फिरायला जाण्यास सुरुवात करू शकता. तुमच्या खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगावी. शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय. दुर्गा देवीच्या पूजेत चालिसा वाचणे म्हणजेच दुर्गा चालिसा वाचणे आणि शुक्रवारच्या दिवशी एखाद्या कुमारिकेला पांढरी मिठाई खाऊ घालणे. मिथुन. या सप्ताहात तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या बौद्धिक बळावर तुम्ही तुमचे लक्ष्य गाठाल. तुमचा एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. काही कामांमध्ये तुम्ही तुमची मर्जी चालवाल, ज्यामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. खासगी बाबीत इतरांचा सल्ला घेऊ नये. या सप्ताहात तुम्ही तुमच्या व्यवसाय कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळवाल. नवीन व्यापार सुरू करण्यासाठी हा सप्ताह चांगला आहे. नवीन विचारांना व नवीन योजनांना
तुम्ही आखाल, ज्यामुळे स्वतःचा व्यापार अधिक मजबूत बनू शकेल. विदेशासंबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. या सप्ताहात कार्यक्षेत्रातील व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबियांना फारसा टाईम देऊ शकणार नाही, परंतु तरीही तुमच्या कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या बंधूंकडून पूर्ण सहकार्य लाभेल. आई वडिलांची तब्येत उत्तम राहिल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. या सप्ताहात तुमची तब्येत तशी चांगली राहील, पण कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि हवामानात होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला काहीसा शारीरिक थकवा जाणवू शकतो. घरात काही काळापासून चालू असलेल्या खराब वातावरणापासून या सप्ताहात तुम्हाला सुटका मिळेल. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार व बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज केळी व लाडू वाटणे व सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ देणे. कर्क: हा सप्ताह तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा आहे. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किरकोळ फायद्याच्या संधीकडे लक्ष द्यायला हवे. तसेच तुमच्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. नव्या कामांमध्ये पुढे जाण्याची संधी चालून येईल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम लाभ मिळवाल. अनुभवी भागीदार मिळाल्याने भागीदारीच्या व्यवसायाला चांगले वळण मिळेल आणि तुम्हाला फायदाही होईल. तुमचे काम व्यवसायात अडथळा आणील, पण तुम्ही ते विवेकाने अनुकूल बनवून घ्याल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक मधुर होतील. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्ही सामाजिक कल्याणाची कामे कराल. नवविवाहित दाम्पत्याला संतती प्राप्ती होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमच्या तब्येतीबाबत तुम्ही काहीसे त्रस्त राहणार आहात. हा त्रास मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. बदलत्या हवामानामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. त्रास टाळण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे आणि व्यायाम आणि योगाचा आधार घ्यावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज शिवलिंगावर बेल व शमी वाहून शिवमहिम्न स्तोत्र वाचवे. सिंह: या सप्ताहात तुम्ही तुमचे खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याबाबत काळजी घ्यायला हवी, कारण याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमची हुशारी वापरायला हवी. एखाद्याविषयी कोणी वाद घालत असल्यास त्याला गप्प करावे. या सप्ताहात तुमच्या परिश्रमाच्या जोरावर तुम्हाला व्यवसायात यश मिळेल, पण प्रगतीचा हा ओघ या सप्ताहात काहीसा संथ राहणार आहे. नोकरदार व्यक्तींना या सप्ताहात बढती मिळण्याची शक्यता आहे. जमिनी संबंधित कामे करणाऱ्यांना फायदा होईल. या सप्ताहात होत असलेल्या धावपळीमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला फार वेळ देऊ शकणार नाही. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा आणि सहकार्याची भावना राहील. तुमच्या वडिलांची तब्येत उत्तम राहील, पण तुमच्या सासरकडून काही तणावाच्या गोष्टी घडू शकतात. हा सप्ताह आरोग्याबाबत तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या भयंकर आजारापासून तुमची सुटका होईल. एखाद्या गोष्टीवरून जर तुम्ही चिंता करीत असाल तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून योग व प्राणायाम कराल तर उत्तम ठरेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते रविवार,
सोमवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज श्री विष्णू सहस्त्रनाम वाचणे. कन्या, हा सप्ताह तुमच्यासाठी निरनिराळ्या जबाबदाऱ्यांनी भरलेला आहे. देवघेवीच्या व्यवहारांमध्ये तुम्ही सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या खर्चाबाबतही विचार करायला हवा. घरातील कोणत्याही मुद्द्यांमध्ये बाहेरच्या लोकांना मध्ये येऊ देऊ नये. कार्यक्षेत्रात तुमच्याकडून चुका घडू शकतात. या सप्ताहात तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या जोरावर तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवाल. तुमच्या व्यवसायात चढ उतार होण्याचा योग आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात गुप्त शत्रूंकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु स्थितीत अपेक्षित सुधारणा होईल. तुम्ही नव्या जोमाने काम करीत राहाल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराची तब्येत तसेच त्याची साथ तुम्हाला त्रस्त करू शकते. काही कारणांमुळे तुम्हाला तुमच्या घरापासून दूर राहावे लागू शकते. मुलांच्या शिक्षण व आरोग्याबाबत सावध राहावे. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी ठीक राहील, पण शारीरिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. अन्यथा तुम्हाला पोटदुखी व ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. मोसमी आजारांपासून तुम्ही स्वतःला जपायला हवे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते बुधवार, शुक्रवार व शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज श्री गणेश चालीसा वाचणे. तुळा, या सप्ताहात तुमची एखादी दीर्घकाळापासून अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे धैर्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तुमची कमाई वाढवणाऱ्या स्तोत्रांकडे तुमचे पूर्ण लक्ष राहील. तुमचा एखादा कर्मचारी व सहकर्मचारी एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर नाराज राहू शकतो. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या व्यवसायात उत्तम लाभ होईल. शत्रूंकडून तुमच्या कामांमध्ये अडथळे आणले जाऊ शकतात, पण राहूच्या प्रभावामुळे तुम्ही ते दूर करू शकाल. व्यवसायात काही नवे करण्याचा विचार कराल. नोकरीत तुम्हाला खूप मान आणि फायदा मिळेल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या बंधूंचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध मधुर असतील. तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील. तुमची संतती स्वपरिश्रमाच्या व पराक्रमाच्या बळावर त्यांची ध्येय गाठतील. तुमची संतती तुम्हाला मानसिक अस्वस्थता देऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कुटुंबातील एखाद्याची तब्येत बिघडल्याने तो तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. कामाच्या व्यापामुळे तुम्ही मोसमी आजाराची शिकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे. वृश्चिक, या सप्ताहात तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यात अनेक अडचणी येतील. कित्येकदा तुम्हाला असे वाटेल की भाग्य तुमची साथ देत नाही, पण धैर्य आणि मेहनत हेच तुमचे खरे साथीदार आहेत, हे तुम्ही समजायला हवे. कार्यक्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन करू शकाल, पण कोणाकडूनही उसने पैसे घेऊ नयेत. या सप्ताहात तुम्ही नव्या योजनेत सहजतेने डील करू शकता. तुमचा व्यवसाय अतिशय उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्यांना या सप्ताहात नव्या संधी मिळतील. नोकरीत प्रगती, परदेश प्रवासात यश, शत्रूंवर विजय
आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात काहीशी विषम स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तुमचे कौटुंबिक वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. तसेच त्याला हवामान बदलाच्या उद्देशाने फिरायला न्यावे. या सप्ताहात तुम्हाला तब्येतीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गर्भवती महिलांनी गर्भ संरक्षणासाठी विशेष दक्ष राहण्याची गरज आहे. तुम्ही बाहेरचे खाणे सोडावे. तुमच्या दिनचर्येत सुधारणा केल्यास तुम्हाला आरोग्याचा लाभ होऊ शकतो. आणि रोज सकाळी योगासने करावीत. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज केशराचा टिळा लावावा आणि सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. धनु, हा सप्ताह तुमच्यासाठी यशदायक आणि सार्थक ठरणारा असणार आहे. ज्या कोणत्या नव्या कामाची सुरुवात या सप्ताहात कराल ते यशस्वी होईल. शुभचिंतकाचे सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी अनुकूलता राहील. धार्मिक व आध्यात्मिक कामात तुमचे मन गुंतेल. या सप्ताहात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्तोत्र मिळण्याची अपेक्षा आहे. कोणतेही नवे काम सुरू केल्यानंतर त्याची लवकरच भरभराट होईल. तुमच्या व्यवसायात चढ उतार राहण्याची शक्यता आहे, पण त्यातूनही तुम्हाला फायदा होईल. कोणतेही नवे काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा आहे. एखादी कौटुंबिक समस्या घरातील वातावरण बिघडवू शकते. त्यामुळे घरातील सर्वांशी सामंजस्याने वागावे. या सप्ताहात तुमच्या जोडीदाराची तब्येत काहीशी खराब राहण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत तुमची प्रकृती संमिश्र स्वरूपाची राहणार आहे. हवामानातील बदल तुमचे आरोग्य बिघडवू शकते. तसेच कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्ही मानसिक तणावाने ग्रस्त राहू शकता. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. महत्त्वाचे निर्णय गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज रुद्राष्टक वाचावे. मकर, या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रासोबत घरगुती आघाडीवरही मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागू शकते. हा संपूर्ण सप्ताह तुम्ही कर्जरोग व शत्रूंपासून दूर राहावे. तसेच आळस व गर्व करणे टाळावे. कोणतेही काम उद्यावर ढकलू नये, अन्यथा काम बिघडू शकते. या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगला फायदा होईल. तुम्ही एखाद्यासोबत एखादे नवे काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतो. तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि आपल्या नोकरी व बिझनेसमध्ये स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या स्थितीत असाल. कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. तुमचे घरगुती वातावरण अनुकूल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या पराक्रमात व कार्यक्षमतेत वाढ होईल. संततीची इच्छा असणाऱ्यांना संतती मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे, पण कुटुंबात आई-वडिलांची तब्येत काहीशी खालावल्यामुळे तुमच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबतच तुम्ही तुमच्या तब्येतीकडेही लक्ष द्यायला हवे. व्यायाम आणि योग तुम्हाला तारून नेतील. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज श्री बजरंग बाण वाचणे. कुंभ, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल.
त्यामुळे तुम्हाला मिळालेलं टार्गेट तुम्ही वेळेपूर्वीच पूर्ण करणे यशस्वी व्हाल. सप्ताहाच्या अखेरीस शुभ, सुखद व लाभदायक प्रवासाचा आनंद मिळवाल. धार्मिक कार्यात रमाल. या सप्ताहात ज्या व्यक्ती पार्टनरशिपमध्ये काम करीत आहेत त्यांना फायदा होईल. कित्येकदा तुम्हाला वाटले असेल की नशिबाची तुम्हाला साथ मिळत नाही, पण धैर्य आणि परिश्रमाची जोड द्याल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकाल. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. कौटुंबिकदृष्ट्या या सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. तुमच्या कुटुंबियांच्या संख्येत या सप्ताहात नवी भर पडेल. भावांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल. सामाजिक कार्यात तुम्ही भाग घ्याल. तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्यांच्याशी जिव्हाळा वाढेल. या सप्ताहात मोसमी आजारांपासून तुम्ही स्वतःला जपायला हवे. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम बाहेरचे खाणे व्यर्थ करायला हवे आणि त्यासोबतच योग आणि व्यायामाचा आधार घ्यायला हवा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज तुळशीची पूजा करणे आणि पूजेत श्री सूक्त म्हणावे. हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा धावपळीचा राहणार आहे. तुम्हाला लहान सहान कामे करण्यासाठीही खूप परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. या सप्ताहात तुम्हाला दूरचा व जवळचा एखादा प्रवासही करावा लागू शकतो. प्रवास जरी थकवणारा असला तरी त्यातून तुम्ही फायदा मिळवाल. या सप्ताहाची सुरुवात कामाच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगली आहे. नोकरदार व्यक्तींना बढतीसोबतच इच्छित स्थळी बदलीही मिळू शकते. बिझनेसमध्ये अचानकपणे कोणताही फायदा होण्याची अपेक्षा बाळगू नका. तसेच बिझनेस पार्टनरवर संशय घेऊ नये. या सप्ताहात तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा राहू शकते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. घरच्यांशी तुम्ही उत्तम ताळमेळ राखू शकाल. तुम्हाला समाजात एखादे उच्च पद मिळू शकते. कुटुंबियांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही गोड बोलून तो मिटवाल. हा सप्ताह तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम घेऊन येणार आहे. एखाद्या जुनाट रोगाने तुम्ही पीडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी खाण्यापिण्यावर ताबा ठेवावा आणि तब्येतीसाठी योग व्यायाम करावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रविवारच्या दिवशी उपवास करणे आणि सूर्यदेवाला लाल रंगाचे कापड, गूळ आणि चणा डाळ अर्पण करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.